नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आता या क्षणाला लाईव्ह येण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण काही दिवसांपूर्वी बघितलं की आपण महानगर गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन एक लाईव्ह प्रदर्शित केला होता की अनेक ग्राहकांच्या कंप्लेंट आहेत. त्यांना पहिले जे काही गॅस कनेक्शन लावल्याच्या नंतर 1-2 महिन्यामध्ये चांगले बिल येतात, 500, 600, 700 असे कमी प्रमाणात बिल येतात. परंतु त्यानंतर सडनली हे जे काही बिलचं प्रमाण आहे ते 12,000 पर्यंत पोहोचत आहे. म्हणजे 5,000, 2,500, 2800, 2700 खूप जास्त प्रमाणात जे त्यांना बिल येत आहे. त्यानंतर पुन्हा आपण आता कालच एक लाईव्ह प्रदर्शित केला ज्यामध्ये काही सोसायटी धारकांनी टीओडी मीटर संदर्भात जे आहे आवाज उठवला की बदलापूरमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये जे काही महावितरणाचे कर्मचारी आहेत त्यांच्या गळ्यात कुठलंही आय कार्ड नसतं, काही नसतं. ते गुपचूपपणे सिक्युरिटीकडनं चावी घेतात आणि त्यानंतर टीओडी मीटर लावून जातात. आता आपण जर बघत असाल तर सीएम साहेब यांनी स्वतः सांगितलंय की कुठलेही जे काही सामान्य ग्राहक असतील त्यांना टीओडी मीटरची सक्ती नाही झाली पाहिजे. परंतु तरी सुद्धा महावितरणाचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचा हा कारभार आपल्याला बघायला मिळतोय. आणि आता बदलापूर शहरामध्ये हे दोन्ही जे काही मुद्दे आहेत ते नागरिकांना अक्षरशः त्रस्त करणारे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे आपला महानगर गॅसचा आणि दुसरा मुद्दा म्हणजे महावितरणाच्या माध्यमातून जे काही टीओडी मीटर लावले जात आहेत त्याचा. या दोन्ही विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. या दोन्ही विषयांचं समाधान कशा पद्धतीने निघेल याचे देखील तुमच्याकडे काही उपाययोजना असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून जे आहे ते सांगू शकता. आता दोन्ही विषयांना जर आपण बघायला गेलो तर पहिला विषय आपला म्हणजे महानगर गॅसचा. या संदर्भात कुठलाही पक्ष बोलायला तयार नाहीये. खरं तर जे काही सत्ताधारी पक्ष आहे, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी या संदर्भात येऊन आवाज उठवायला पाहिजे होता. आपण लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा बघितलं त्या लोकांची जी काही मजुरी आहे ती कशा पद्धतीने वाढत चाललेली आहे. खरं तर महानगर गॅस ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्यांचा हा जो काही कारभार आहे सर्व हा अतिशय भंगार कारभार सुरू आहे. म्हणजे नागरिकांना 12-12 हजार पर्यंत बिल येत आहेत, परंतु हे कुठलीही ऍक्शन घ्यायला तयार नाहीयेत. ज्या वेळेला आपण यांना लाईव्ह मध्ये विचारलं की काय समाधान होणार त्यावेळेला हे बोलतात की तुम्ही बांद्राला या आणि बांद्राला आल्याच्या नंतर जे काही समाधान असेल ते तुम्हाला बघायला मिळेल. टीओडी मीटर संदर्भात सुद्धा तेच सांगितलं जातंय. काल तर काही ग्राहकांनी तक्रार केली, पोलीस स्टेशनला सुद्धा ते जाऊन आलेत, परंतु त्यांना त्या ठिकाणी सुद्धा काही समाधानकारक उत्तर जे आहे ते मिळालेलं नाहीये. आणि कुठलाही पक्ष सुद्धा या संदर्भात बोलायला पुढे येत नाही. तर तुम्ही सगळेजण आम्हाला खूप फोन करतायत, अक्षरशः 1 हप्त्यापासून फोन चालू आहेत की आम्हाला सुद्धा टीओडी मीटरचं कंप्लेंट आहे, खूप जास्त बिल येत आहे. त्यानंतर महानगर गॅस संदर्भात सुद्धा तुमच्या सर्वांच्या कंप्लेंट्स येत आहेत. तुम्हाला सर्वांना फक्त एकच विनंती राहील की आपण नक्कीच याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जेवढे काही ग्राहक आहेत ते त्यांना एक विनंती आहे की आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर जो आहे तुम्हाला मेन्शन केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही तुमची जी काही कंप्लेंट असेल कृपा करून ती व्हॉट्सअपद्वारे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आम्हाला शेअर करा. कुठली गोपनीय माहिती, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल काय असेल ते काहीही शेअर करू नका. फक्त जे काही तुम्हाला बिलामध्ये संशय आहे की पहिले आम्हाला एवढं बिल येत होतं, आता आम्हाला ह्या प्रमाणामध्ये बिल येतं आहे, तर कृपा करून तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही विचार करत असाल की नेमकं करणार काय, तर आपण या संदर्भात काहीतरी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. एक सामान्य नागरिक म्हणून तरी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुमचे जे काही कंप्लेंट्स असेल तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण या संदर्भात जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांना विचारणा करूया की जर एवढ्या कंप्लेंट्स येत आहेत तर तुम्ही या संदर्भात काही आवाज का उठवत नाहीये. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असं देखील सांगितलं जात आहे की या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महानगर गॅसनी खूप मोठी रक्कम जी आहे ती प्रशासनाला दिलेली आहे. कारण आपण बघतो की जे काही रस्त्यांमध्ये गॅस पाईपलाईनचे खड्डे खोदले जातात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी, त्या खड्ड्यांचं देखील नंतर टेंडर निघतं आणि त्यानंतर पुन्हा ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी सुद्धा टेंडर जे आहे ते निघले जातं. हा खूप मोठा घोटाळा जो आहे तो देखील सांगितला जातो आहे. सूत्रांनी खूप काही माहिती दिलेली आहे. परंतु जर सर्वसामान्य नागरिक या संदर्भात आवाज उठवणार असेल, तुमच्या ज्या काही लाईट बिल, गॅस बिल तुम्हाला जास्त येत असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती नक्कीच व्हॉट्सअप करा. आपण जे काही ग्राहक, किती जणांना हा त्रास होतोय, कुठल्या सोसायटीमधून आहे, काय आहे याचा नक्कीच पाठपुरावा जो आहे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. आणि या संदर्भात तुम्हाला वाटत असेल की आपण कशा पद्धतीने या गोष्टींना मात करू शकतो तर तेही तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. धन्यवाद.